पोलीस ठाण्यात यंदाही प्रतिवर्षीप्रमाणे श्रीदत्त जयंती सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले। आकर्षक मंडप आणि मंदिरासह संपूर्ण परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता। दत्त मंदिरातील विविध देवदेवतांच्या प्रतिमा भक्तांचे लक्ष वेधून घेत होत्या। या दिवशी आयोजित सत्यनारायण पूजेच्या समारंभाने परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले। सातपूर पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी उपस्थित राहून या निमित्ताने मिळालेल्या भक्तिरसाचा अनुभव घेतला। सोहळ्यात पोलीस पाटील राजाराम निगळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ महिला भजनी मंडळाचा भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या भजनांनी परिसरात एक मंत्रमुग्ध वातावरण निर्माण केले। सातपूर पोलीस ठाण्यात येणारे नागरिक जे सामान्यतः वादविवादामुळे पोलीस ठाण्यात येत असतात, आज मात्र श्रीदत्त जयंतीच्या दर्शनासाठी एकत्र आले होते। यावेळी सातपूर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवली। सातपूर पोलिसांच्या वतीने आयोजित महाप्रसादाने भाविकांना एकत्र आणले आणि सर्वांनी मोठ्या संख्येने प्रसादाचा लाभ घेतला। यामध्ये पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली विलास गीते यांनी विशेष परिश्रम घेतले। त्यांच्यामुळे या सोहळ्याचं आयोजन अत्यंत यशस्वीपणे पार पडलं। सातपूर पोलीस ठाण्यात आयोजित श्रीदत्त जयंती सोहळ्याने एक सकारात्मक सामाजिक संदेश दिला आणि सर्वत्र भक्तिरसाचे वातावरण पसरले। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।